मध्ये काटे संघाचा हा नक्कीच अतिशय दिमागदार विजय, काय म्हणशील या विजयाबद्दल? नक्कीच थोडासा बॅच पॅच होता आमच्या संघाचा. त्यानंतर 2 सामने जिंकल्यानंतर नक्कीच आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि इथे खेळायला आम्हाला नक्कीच आम्ही आतुरतेने वाट बघत होतो की ही मॅच कधी येते आणि आम्ही कधी खेळतो आहे. त्यानंतर आमचा चांगला परफॉर्मन्स होतो आहे, त्यामुळे जरा आम्हाला खूप चांगलं फील होतो आहे सर. क्या बात आहे. जास्त काही विचारणार आहे, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा, आपल्या पाठीकडे हार्दिक शुभेच्छा. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद शुभा धुमाल. अब देर रात करण पहली आपण गेंद पुढे पर यायचं आहे. सरताज शेख सर तुम्हाला मी थांबवतोय बाबे सर, कारण कॅश प्राइज दिले जात आहेत. आनंद पाटील आपणही पुढे यायचं आहे. हे आकर्षक पारितोषिक आहे, कॅश प्राइज दिले जात आहेत नक्कीच. आणि मौसम पाटील साहेबांना नक्कीच प्रश्न असेल, धाब्यावर आत्ता नेणार काटे संघाला की उद्या? उद्या क्या बात है, आज नहीं तो कल, लेकिन धाबे भी तो जाएंगे. तर ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद शुभा धुमाल. ऊपर लगी थी, हालांकि फ्लिक करना चाहते थे. पहली गेंद पर चौके से स्वागत किया सरताज शेख ने सौरभ मात्रे का. सौरभ मात्रे सरताज शेख को अपील कोर्ट बिहाइंड की, लेकिन अंपायर सहमत नहीं. मुकाबला चलता हुआ स्वराज स्पोर्ट्स डोले बनाम गावदेवी स्पोर्ट खारडी के बीच में. समय में दोनों टीमों को सहयोग करना है. 3:05 पे खेल शुरू हुआ है और 4:05 पे ये समाप्त हो जाना चाहिए. निकल के मारने की कोशिश, बढ़िया गेंद, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. क्या बात है, जगन सेठ अभी भी क्रिकेट में मगन. बालचंद्र सेठ अभी भी मगन है. इस मर्तबा खड़े खड़े हवा में स्ट्रोक और आउट सरताज शेख. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. 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 देखिए इस तरह से आउट हुए सरताज शेख. पहला झटका लगता हुआ स्वराज 11 डोले को. निवृत्ति मगर फैम टीम है. नए बैट्समैन शानू शेख बल्लेबाजी को आए. हमारे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड के दिमाग में अभी भी अंपायर शानू कुरैशी घूम रहे. अब शानू किस तरह बल्लेबाजी करते हैं. राइट आर्म राउंड स्टम्प, हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया आउटफील्ड में. 1 रन के लिए बैट्समैन साहिल शेख ने. डायमंड ऑफ पीटीसी. कुल मिलाकर बढ़िया ओवर खत्म हुआ सौरभ मात्रे का. गावदेवी खारडी के तेज गेंदबाज. 1 ओवर डॉले ने बनाए 5 रन, विकेट गिराए 1. कल के मैचेस की रूपरेखा मैं आपको देता चलूं. पहला मुकाबला रेगुलर में रहेगा वकी स्पोर्ट मापोली और जॉली कामतकर. व्हाट अ मैच. नरेश मात्रे फैम टीम और इरफान बूढ़े. ठीक 11 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है.
यस शेलू माता वल बी और उत्तन बॉयज का मुकाबला 10 बजे रहेगा। 11 बजे वकी स्पोर्ट मापोली और जॉली कामतगर, उसके बाद जय हनुमान सारंगाव और वाकबिल स्पोर्ट्स। अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, बल्ले की जड़ से खेला गेंद को शॉर्ट थर्मेन पर 1 रन। सिद्धि विनायक अंजूर होस्ट और गावदेवी उसाट ने जहां पर उसारली, अष्टविनायक ठाकुरपाड़ा, बुम बुम सुभाष ठाकरे और गावदेवी उम्बारडे। एकता सारंगाओं उनके साथ 2-2 हाथ लेंगी। जीतू आई जीते और फिर आएंगी भड़ोडी की सवारी, श्री गणेश भड़ोडी और अजनबी ओली। क्या नाम है, वाह। इस मरतबा ड्राइव किया आउटफील्ड में डीप मिड विकेट पर 1 रन। अजनबी किया था प्यार जिसे हमने जिंदगी की तरह, वो अजनबी भी मिला हमको बेरुखी की तरह। 7 रन 1 विकेट। ये रात ढलने का नाम नहीं ले रही है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए साहिल को इम्प्रूव तरीके से खेल दिया है 4 रनों के लिए। बहुत ही फाइन लेग बाउंड्री पर। हो चुके टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। चौके की मदद से साहिल शेख पहुंचे 6 पर डायमंड ऑफ पीटीसी और कुल स्कोर को पहुंचा दिया 13 रन 11 रन। विशाल मात्रे फिर से स्वीप किया, लेकिन फील्डर है बैकवर्ड स्क्वायर लेग पे झाड़ू शॉट। ये उनका बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है। पहले बीपीएल में विश्वजीत ठाकुर को उन्होंने इसी तरह कई शॉट खेले थे और पहले बीपीएल में तो सांगली एक्सप्रेस विजय पावले ने 2 ओवर में 50 रन दे डाले थे। गेंदबाज का अर्धशतक कभी कभी होता है। फिर से खेल दिया है, ऑफ स्टंप के बाहर जाकर खेला है गेंद को। ओ बढ़िया फील्डिंग, देखना है क्या कुछ हुआ है। 2 रन पूरे किए बैट्समैन ने, जंप लगा के गेंद को सेव किया था। अंपायर मुन्ना पठान इस वक्त हमारे तीसरे अंपायर। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से स्वीप किया है। लगातार वहीं टारगेट कर रहे हैं साहिल शेख। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है। 1 विकेट कमाने के बाद सौराठ ढोले का ये देखिए रिस्की स्ट्रोक, झाड़ू शॉट। मानो ऐसा लग रहा है कि मैदान पे खड़ाटा चला रहे हैं। 2 ओवर की समाप्ति, 14 रन 1 विकेट।
मेरे साथ सुभाष धुमाल जुड़ते हुए कमेंट्री में। अजय गरत हमसे विदा होते हुए। शुभ सकाळ अजय। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए आतिश मात्रे। वीआईपी एंड से सामना करेंगे साहिल शेख। एक चौकी की मदद से 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी 500 के ऊपर लोग हमें यूट्यूब पे देख रहे हैं। बढ़िया गेंद, आउट कटर, सीधी चली गई विकेट कीपर के दस्तानों में। सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता। अतिश म्हात्रे याचा सरळ निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये। खाडे विपक्ष डोहळे या दोन संघामधला सामना आपण पाहतोय। पलटी शॉट, अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून। अगदी मैदानाला आग लावताना फटका आपल्याला पाहायला मिळतोय। सीमा पार झन्नाटेदार चौकार। आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी। आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी। आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या वन जोडीनी। आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या वन जोडीनी। स्कोर है 18 रन। बहुत खूबसूरत शॉट, रिवर्स शॉट खेला है वहाँ पर साहिल शेख ने। इस सीज़न में बहुत अच्छे टच में है। राइट आर्म ओवर द विकेट, घूम के मारने की कोशिश। देखना है वहाँ पर अपील और आउट हो गए साहिल शेख। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला। भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री। गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी हरकत कर रही थी, नीची भी रही थी। यही कारण था कि शॉट में एलिवेशन नहीं था, ऊपर लगी। शॉट फाइन लेग पे चली गई और बड़ा विकेट गिरता हुआ साहिल शेख का। येस, मॅन इन्फॉर्म फलंदाज मात्र ते साहिल शेखच्या रूपाने बाद झालेला आहे। चौकारानंतर विकेट। हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट। क्या बात है, फटका फसला आणि बैट्समैन ठसला। 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। आतिश मात्रे काफ़ी रफ्तार निकाल रहे अपनी गेंदबाजी से। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा पैरों में टकराई। सवाल पूछा वहां पर, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 19 रन। केतन मगर ने 1 रन से खाता खोला। केतन मगर ज़रूर है, लेकिन क्रिकेट में अगर मगर नहीं चलता है। अगदी बरोबर। क्रिकेटमध्ये जर तडलं अजिबात स्थान नाही। किंतु परंतु नहीं चलता है। आतिश मात्रे वीआईपी एंड से सामना करेंगे बैट्समैन शानू शेख। बल्ला बदल दिया है, देखना है नसीब बदलते या नहीं। इस मरतबा स्विच हिट की कोशिश, गेंद फिर नीचे रही। अंपायर ने वाइड घोषित किया है। देखना है कि हालांकि रिवर्स शॉट खेलना चाहते थे वहाँ पे बैट्समैन कहाँ जाता है। अंपायर इज द बेस्ट जज। अंपायर कह रहे हैं उन्होंने स्टांस अधूरा बदला था, अधूरा किया था। आधा अधूरा शॉट हो, आधा अधूरा ज्ञान हो, आधा अधूरा प्यार हो, सब कुछ नाकामी की निशानी। या आधा अधूरा
शॉर्ट हो। मौली साउंड देर रात तक आपको जगा रहा है, जगाते रहो। एफएम बजाते रहो, लेकिन यहाँ माऊली बजाते रहो। अगदी बरोबर, माऊलीची सावली आपण पाहतोय। 1 रन से स्कोर 20 पे पहुंचा है। गेंदबाजी कर रहे हैं आतिश मात्रे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए शानू शेख के लिए। लेग कटर कमाल की बॉलिंग कर रहे, आगे रखा था, खेलना चाहते थे, पूरी तरह से चूके। इसे कहते हैं ढूंढो ढूंढो रे साजना। ढूंढते रे जाऊ के पुढे चेंडू ठेवला होता, विलेचं सहकार्य राखायचं आहे। अभी तक आप लोगों ने 14 मिनट का समय लिया है। समय में कॉपरेट करें प्लीज। तीसरा ओवर चल रहा है। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में नहीं रोक पाए, लॉन्ग ऑफ से गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ। स्वराज 11 ढोले का स्कोर। 3 ओवर की समाप्ति पे 21 रन। फील्डिंग तुरंत सजाना है, कोई भी मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी। चला रे बाबा, इचारा निचारन जिंदगी खपली, अवर भूमी लल्ले तवर सुकट खपली। अगदी बरोबर, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, टीम मिटिंग करायची नाही। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा सूचित केलं जात आहे की आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही, कारण 6 षटकांसाठी आपल्याला फक्त 30 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे। इक्कीस रन 2 विकेट 3 ओवर की समाप्ति के बाद। दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए आए हैं विशाल मात्रे को, मेरे ख्याल से कंटिन्यू रखा है। विशाल मात्रे कंटिन्यू फ्रॉम लोधा एंड, फेसिंग हिम बैट्समैन। इस मरतबा बैकफुट पे गए, धीरे से गेंद को खेला, 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 धावा, 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 2 षटकांची समाप्ती आपण पाहतोय। 3 षटकांची समाप्ती झालेली आहे, 4थं षटक मार्गस्थ आहे। विशाल मात्रे सामना करेंगे बैट्समैन केतन मगर। इस मरतबा खींच के मारा, पीछे खिलाड़ी, बढ़िया रनिंग कैच और केतन मगर आउट। कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान। कपिल पाटील केंद्रीय ये गाना क्रेजी सिंगर सोनाली भुईर का गाना गाया हुआ है और उसके बहुत बड़े फैन हैं छोटा पाकिट बड़ा धमाका विनायक। क्या बात आहे, क्रेजी किया रे, क्रेजी सिंगर सोनाली भोईर यांचा आवाज, आणि नक्कीच त्यांच्या आवाजाने तर क्रेजीच केलंय अख्ख्या भिवंडी वाशियांना। 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन आतिश गोडविंदे, बेस्ट पुलर एंड बेस्ट रोकर। क्लास परमानेंट, फॉर्म परमानेंट, लेकिन ये सही समय है कि अपने क्लास को जताए। देखिए रोशनी की तरफ हम देखते हैं तो ड्यू फैक्टर फॉग नज़र आता है। छोटा पाकिट बड़ा धमाका, आपको रुके रहना है जब तक इस मैच में कोई बड़ा धमाका ना हो जाए। इस मरतबा क्रीज में पीछे चले गए, टर्न कर दिया, गेंद को वाइडिश मिड विकेट पर, 1 रन। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ
23 रन 3 विकेट। अब आतिश गोडविंदे सामना करने जा रहे हैं विशाल मात्रे का। विशाल मात्रे गोडविंदे को गेंद को आने दिया और धीरे से केवल पुश किया वाइडिश डीप मिड ऑन में 1 रन। पुश करो खुश रहो एका धावेने आतिश गुडविंदे आपला अकाउंट ओपन करतोय आणि धनेश चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये टेंभुली संघाविरुद्ध काय बॅटिंग केली होती आतिश गुडविंदे याने। स्कोर इस वक्त 24 रन 3 विकेट। ओवर नंबर 4 चलता हुआ, कट करने की कोशिश दूर से, अंपायर का इशारा वाइड, दूसरे मोहल्ले में चले गए गेंदबाज। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25। देखिए लाइन बिलोंग्स टू अंपायर। क्रिकेट में कहा जाता है लाइन अंपायर को बिलोंग करती है। अंपायर चाहे तो वाइड दे, ना चाहे तो ना दे। जब जो गाइडलाइंस दिए जाते हैं अंपायर्स को, गेंद वहाँ पड़ जाए तो 25 रन 3 विकेट। विशाल फिर से कट करने की कोशिश, इस मर्तबा गेंद नीचे रही, डॉट गेंद। नक्कीच चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि परिणाम स्वरूप पूर्णपणे फलंदाज चकित होतोय, आश्चर्यचकित होतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय। इस मर्तबा स्लाइस किया है, पीछे खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग, अपने टीम के लिए 3 रन बचाए हैं। क्या गजब की फील्डिंग की है वहां पर खड़े खिलाड़ी ने। सूरज फौजदार थे वहां पर, नहीं सूरज थे वहां पर, लेकिन कमाल की फील्डिंग। 4 ओवर की समाप्ति। स्वराज 11 डोले निवृत्ति मगर फैम टीम 26 रन 3 विकेट। इस टीम के पीछे बहुत बड़ा हाथ गोल्डमैन रुपेश जादव का भी है और बहुत बड़ा हाथ निवृत्ति मगर साहब का है। नक्कीच आणि PTC क्रिकेटचा जर विषय छेडायचा झाला तर PTC मधून अनेक संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे। त्यामध्ये स्वराज स्पोर्ट्स डोले संघाचं नाव आवर्जून घेतलं जात आहे। ये अच्छा क्रिकेट होता है कि रायगढ़, ठाना, पालघर ज़िलों से टीमें आती है, तो भिवंडी वालों को भी अपने इलाके में इन टीमों को मुकाबला करने में एक अलग मज़ा आता है। रोज़ स्ट्रॉबेरी का जूस नहीं पीना चाहिए, बदलते रहना चाहिए। खेल की शुरुआत होती भी आतिश मात्रे, बढ़िया गेंद। शानू शेख काफ़ी परेशान है, लगातार डॉट पे डॉट खेले जा रहे हैं और 8 गेंदों में सिर्फ 5 रन बनाए। गुडविंदे उनके पास जा रहे हैं कुछ कहने के लिए। सबसे बड़ी बात है कि शानू शेख की बल्लेबाजी में कहीं भी फुटवर्क नहीं है। अगदी बरोबर, पदललिताचा वापर तो करतानाच दिसलेला नाही। राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा कट कर दिया, लेकिन फील्डर थे। शॉट तो बहुत दमदार था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए। गोली की तरह गेंद पॉइंट पे पहुंची थी, बढ़िया फील्डिंग। अगदी बरोबर, आपण पाहतोय सुरेश पाटील फौजदार तिथे होता आणि त्याला बीट करू शकला नाही, गॅप काढू शकला नाही तिथून। देखिए 2 सूरज खेल रहे हैं। ये सूरज फौजदार थे, एक सूरज मैकर है। ओह क्या गेंद थी, क्या गेंद थी, पूरी तरह से खोल के रख दिया था आतिश गोडविंदे को, हाथों के पीछे से लेग कटर। नक्कीच बॅकहँड डिलिव्हरी आणि चेंडू पडल्यानंतर वल्लाही होत आहे, चेंडू वलतोय।
कमाल की बॉलिंग कर रहे हैं आतिश मात्रे। स्विच हिट की कोशिश, तेज गेंद, रन पूरा हुआ है वहां पर। देखने अंपायर का क्या इशारा, लेग बाई। 1 रन और आता हुआ, स्कोर 28 रन, 3 विकेट। ओवर नंबर 5 का खेल चलता हुआ। फिर आ गए विनायक, छोटा पॉकेट बड़ा धमाका, साथ में सोनू डाकी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से कट किया, फिर से गेंद सूरज फौजदार के पास। हालांकि 2 शॉट अच्छे लगाए, लेकिन सूरज फौजदार दीवार बने हुए हैं पॉइंट पे। अगदी बरोबर, त्याला बेटच करता आलेले नाही ते फलंदाजाला. 5वीं ओवर की आखिरी गेंद, इस मरतबा ड्राइव किया है, फिर पीछे सूरज है। सूरज बही करते वहां पर, और 5 ओवर की समाप्ति पे रन बने 29, 28 ही रन नहीं लिया है, क्योंकि आतिश गोडविंदे स्ट्राइक चाह रहे. अगदी बरोबर, आतिश गोडविंदे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आतिश मात्रे यांनी मात्र या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. एक लेगबायची धाव आपल्याला पाहायला मिळते. आतिश मात्रे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये त्याने हाताळलेले आहे. 1 विकेट चटकावलेला आहे. धावसंख्या 28 आपण होतो. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि अंतिम षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यस, सूरज बैकर बल्लेबाजी के लिए आए हैं. सामना करेंगे आतिश गोडविंदे. डेथ ओवर और 3 मिनट बचे हैं आपके इस ओवर के लिए. गावदेवी स्पोर्ट खार्डी. 11 गेंदों में शानू शेख ने सिर्फ 6 रन बनाए. इससे अंदाजा हो सकता है कि कितनी खराब बल्लेबाजी. स्विंग एंड मिस, लेकिन रन नहीं लिया. हालांकि जोरदार अपील भी थी. देखिए, राइट आर्म राउंड स्टंप जब गेंदबाजी होती है तो अंपायर ये जरूर देखता है कि गेंद पिच कहाँ हुई है. अगदी बरोबर, आणि पंचांना यावेळी नक्कीच पाचीचा निर्णय देणं खूपच सोपं असतं. अभी तक 16 डॉट गेंदे हो चुकी है. उछाल दिया है स्टैंड में, 6 रन. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल क्या पाटील शॉट यशस्वी. खेला है और फॉलो थ्रू कितना अच्छा था शुभात धुमाल. शॉट की फिनिशिंग को देखिए. जब शॉट को खेला, बल्ला कंधे के पीछे और गेंद लॉन्ग ऑन में स्ट्रेन के पीछे. आतिश गोडविंदे याच्या बॅटमधून हा पहिला अतिशय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मौके पे चक्का. आणि मी नेहमीच म्हणतोय कि जहाँ किचन में मिक्सर जरूर है, वह क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है. क्या बात है. यहाँ ये भी कह सकते थे कि ये लगा छक्का और गेंदबाज हो गए हक्का पक्का. इस तरह की कंडीशन में इस तरह के शॉट्स बहुत कम लगते हैं. बहरहाल स्कोर सिक्सर से जल्दी मूव करता हुआ 34 रन, 3 विकेट. 4 गेंदें बाकी है सूरज बैकर की. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से उछाल दिया, फिर से सिक्सर. क्या कमाल की बल्लेबाजी करें आतिश गोडविंदे, और ठंडे मौसम में आग लगा दी है उन्होंने. इस ठंडी में भी गर्मी का एहसास दिलाते हुए आतिश गोडविंदे 2 हॉट शॉट, बैक टू बैक 2 षटकार, 2 में 2 ठोक डाले. देखिए, एक बड़ा स्ट्रोक आया तो फिर मुकाबला खड़ा हो सकता है, क्योंकि
गेंदें रुक कर आ रही है, ड्यू फैक्टर भी काम कर रहा है और मैदान में हम देख रहे हैं कि जगह जगह पैचेस नज़र आ रहे हैं. देखिए गुडलैंड स्पॉट को भी हम देखते हैं तो पिच पर थोड़ा बहुत ड्यू फैक्टर नज़र आ रहा है. अगदी बरोबर दव आपल्याला पाहायला मिळते ओस कारण क्लायमेट जर बघितलं तर पूर्णपणे कूल झालेलं आहे आणि डीप फॅक्टरी आपण पाहतोय. 2 गेंदों में 2 सिक्सर लगा चुके हैं गोडविंदे. अच्छी वापसी. टेंबिवली संघाविरुद्ध अशा सिच्युएशनमध्ये अतिश गोडविंदे याने निर्णायक षटकार चौकार लगावले होते आणि तेच सामन्याचं टर्निंग पॉईंट ठरलं होतं. टेंबिवली संघाविरुद्ध धनेश चषकावर डोले संघाने त्यावेळी नाव कोडलं होतं. 2 गेंदें बची है. फुल टॉस गेंद जाएंगी मैदान के बाहर. 6 रन. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ये आतिश गोडविंदे ये जब शुरू हो जाते तो रुकने का नाम नहीं लेते. देखिए ये 3 सिक्सर, अभी भी एक गेंद बाकी है. कहीं काम तमाम ना कर दे यहाँ पर खाड़ी टीम का. ऐसा लग रहा है कि गोडविंदे ने बल्लेबाजी में आने में देर कर दी. लेकिन कहते हैं जहाँ जागे वहीं सवेरा. देर आए लेकिन दुरुस्त आए. यस, एंट्री लेट है लेकिन ग्रेट है. इस मरतबा बहुत ही कड़क शॉट है. पीछे खिलाड़ी है, नहीं रोक पाए. 4 रन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे अच्छा टोटल बना लिया है यहाँ पर. कुल मिलाकर 50 बने 3 विकेटों के नुकसान पर. 51 की चुनौती और तुरंत ही फील्ड आ जाना है, तुरंत ही ओपनर भेजना है. खेल की जब शुरुआत होंगी तो पहले 3 ओवर में आपके साथ रहेंगे. ये स्कोर कार्ड दिखाया जा रहा है. सरताज शेख 4, साहिल शेख 13, शानू शेख ने निराश किया 6 नॉट आउट और आतिश गोडविंदे की आतिशी बल्लेबाजी 9 गेंदे 23 नॉट आउट. 9 चेंडूमध्ये नाबाद 23 धावा. घंटों का Bowling- काम मिनटों में. बॉलिंग एनालिसिस. सौरभ मात्रे 1 ओवर 5 रन 1 विकेट. विशाल मात्रे 2 ओवर 14 रन 1 विकेट. आतिश मात्रे 2 ओवर 8 रन 1 विकेट. और सूरज बायकर देर रात बिग बाजार में नजर आए 1 ओवर 22 रन कोई विकेट नहीं. खूप मागड षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्या षटकामध्ये भरपूर हाणामारी केली होती ती अतिश गोडविंदे याने. अगदी अतिशय षटकार त्याचं पाहायला मिळालं होतं आणि एक सन्मानजनक स्कोरपर्यंत नक्कीच आपल्या संघाला घेऊन गेलेलं अतिश गोडविंदे याने. 50 धावा धावपलकर झळकलेले आहेत. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि 51 धावांचं लक्ष्य असणार आहे ते गावदी खाटे या संघासमोर. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022ची 8वी रजनी आपण पाहतोय आणि 8वी रजनीमधील हा शेवटचा सामना स्वराज स्पोर्ट्स डोले विपक्ष गावडी स्पोर्ट्स खाडे या 2 संघामध्ये. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 8.5 सरासरी आवश्यक आहे. गावदी खाडी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आणि लगेच फलंदाजी करणाऱ्या संघाने आपले सरमेजोटी मैदानामध्ये पाठवायचे आहे. एकावन्न धावांचं लक्ष्य आहे. तीन वाजून 41 मिनिटे झालेले आहेत. मध्यरात्री नक्कीच
उलटून गेलेली आहे. मात्र अजूनही अनेक व्ह्युअर्स यूट्यूबच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री चषकाची नक्कीच मजा लुटताना आपण पाहतोय. सूरज आणि करण ही जोडी मैदानामध्ये येताना मंद पावल्याने तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकारांसाठी संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज केतन मगर याच्या हातामध्ये. सूरज 11 डोले विपक्ष गावदी स्पोर्ट्स खाडे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. उद्या आपण उत्तन बॉईज उत्तन आणि सेलुमाता वल बी या दोन संघाने इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिल्या दिवशीचा जो शेष सामना आहे तो सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सामन्यामधील विजय संघ त्यानंतर चिचगड संघाशी लढत देईल. आणि ग्रुप एमध्ये जर बघितलं तर एकवेळा मानकुली संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्या संघासमवेत आणखीन एक संघ मात्र आपण पाहणार आहोत. तर बोलूया आपण सामन्याकडे. पहिले षटक केतन हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. तर सामना करण्यासाठी सज्ज होईल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडला करण. मेंटेटिव्ह पावलाचं पहिलं षटक 2 षटकचे ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये. केतन मगर पहिला चेंडू जोरदार अपील मात्र पंच समत नाहीत. चांगली सुरुवात आपण पाहतो केतन मगर या गोलंदाजाकडून. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ऑफ साईडला जर बघितलं तर क्षेत्ररक्षण व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. थर्ड मॅन आहे, त्यानंतर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आपण पाहतोय. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक फाईन लेग आणि स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चांगला प्रयत्न तर केला गेला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती तिथे क्षेत्ररक्षकाने आणि आपल्या संघासाठी मौलिक धावाही वाचवताना दिसतोय तो क्षेत्ररक्षक. सलमान शेख यांनी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाजवलेल्या आहेत. मात्र 2 धावेने अकाउंट ओपन होते ते गावदेव स्पोर्ट्स खाडे या संघाचं. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार. सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्ती. ठाणे जिल्ह्याची शान. फौजदार याच्या बॅटमधून निघाला हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने फौजदार पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आणि गावदेव स्पोर्ट्स खाडी संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते ते 8. 51 धावांचं लक्ष्य आहे आणि 51 लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेव स्पोर्ट्स खाडे या संघ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक केतन मगर हाताळतोय तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सूरज फौजदार. यावेळी अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरलेलं आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. DRSची मागणी केलेली आहे बॅटिंग साईडने. आणि डिसिजन मात्र आता पेंडिंग आहे.
तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची ते वाट पाहिली जाते. डिसिजन पेंडिंग. Original decision out, wicket hitting, impact inline, pitching inline. तर फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय सूरज फौजदारच्या रूपाने 5 आणि पहिला मोठा हादरा बसतोय तो गावदे स्पोर्ट्स खाडे या संघाला. एकावन्न धावांचं लक्ष्य आहे आणि 51 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करताना सूरज फौजदार यांनी सुरुवात तर चांगली केली होती. एक षटकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. मात्र केतन मगर याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं आहे. अगदी एस्टनच्या मधोमध सूरज फौजदार याला पकडलं होतं आणि LBWच्या रूपाने पहिला मोडा गारद झालेला आहे तो गावदे स्पोर्ट्स खाडे या संघाचा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय गावदे स्पोर्ट्स खाडे संघाकडून विशाल म्हात्रे. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. स्वराज्य 11 डोले विपक्ष गावदे स्पोर्ट्स खाडे या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. केतन मगर डोले संघाकडून पहिल्या षटकात आलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज विशाल म्हात्रे. यावेळी अतिशय सुरेख फटका कव्हर ड्राईव्हचा अगदी देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार कव्हर रिझन मधून हा चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट न्यारीच त्यांची आहे हो बात आगरी समाजाची ताकद राजावानी हाय त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट न्यारीच त्यांची आहे हो बात आगरी समाजाची ताकद. क्लासिक क्रिकेटचा आविष्कार आणि पाहायला मिळाला होता कव्हर ड्राईव्हचा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 12 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. यावेळी फुलटा चेंडू आणि यावेळी मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. आणखीन एक चौकार आपण पाहतोय पॉइंट रिझर्व मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो धावफलकावर 1 बाद 16 धावा सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार विशाल म्हात्रे याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. 51 लक्ष्याचं पाठलाग करताना आपण पाहतोय गावदे स्पोर्ट्स खाडे या संघाला विशाल म्हात्रे याने सूरज फौजदार बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आणि अतिशय सुरेख 2 फटके आपण पाहिलेले आहेत त्याच्या बॅटमधून आणि दोन्ही फटके ऑफ साईडला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल शेख येतोय. एक युवा ऑलराऊंडर आपण पाहतोय. यावेळी दूरवरच्या टोकाकडून तो गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होईल आणि सामना करेल फलंदाज करण.
1 बाद 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करून चेंडूला केवळ पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो असं तंत्र तिथे वापरलेलं आहे ते फलंदाज करण याने. करण याच्या बॅटमधून मिळते 1 रन आणि खाडी संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होती. ती धावफलकावर 17 धावा. 51 लक्षाचा पाठलाग खाडी संघ करतोय. एक फलंदाज बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. P2चं दुसरं षटक डोले संघाकडून साहिल शेख हाताळतोय. यावेळी मात्र समोर केलेला आहे लॉफ्टेड फटका. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या लॉंग वरून सीमापार षटकार. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब. यावेळी कंट्रोलला पाहायला मिळालं नाही. फटक्यामागे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्णही केली जाते. सुरेख कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट रनिंग बिडीन द विकेट. दबाव वाढवला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. स्ट्राईक रोटेट इथे केली जाते. षटकारानंतर आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करण्यात येते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 24 धावा. सूरज फौजदार बाद झाल्यानंतर आपण पाहतोय विशाल मात्र विशाल फटकेबाजी करताना. गावठी खाडे विपक्ष सूरज 11 डोले या दोन संघामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडू झेपावतोय. थोडंसं पंपलिंग पाहायला मिळालं होते मात्र एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 25 वर. धावा धावफलकावर झलक गेलेली आहे आणि अजूनही इथून 26 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स खाडे या संघाला. यावेळी अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र तेवढाच चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑफ रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण थ्रोही केला गेला होता मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय फलंदाज. सिंगल धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 26 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये केतन मगर याने 16 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत साहिल शेख आपण पाहतोय या षटकानंतर चांगली वापसी करतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूवर झेपावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये. तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. या षटकाची सुरुवात झाली होती ते एकेरी धावेने आणि या षटकाची सांगता समाप्ती होती ते एकेरी धावेने. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 27 झालेली आहे. चार षटकांचा खेळ शेष आहे आणि 4 षटकामध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि बरोबर 24 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आता मात्र खाडी संघासमोर आहे. गावदेवी स्पोर्ट्स खाडी संघ आपण पाहतोय 51 धावांचा पाठलाग करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज फ्रेश बॉलर आपण पाहतोय सानू शेख. पहिले षटक हाताळलं होतं तर गोलंदाज केतन मगर यांनी. दुसरं षटक साहिल शेख आणि तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सानू शेख आपण पाहतोय. यावेळी मात्र सानू शेख आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल आमच्या VIP डाईच्या टोका करून. तर सामना करेल फलंदाज करण. यावेळी कट केलेल्या चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला सज्ज आहे मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. अतिशय वेगाने 2 धावा फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने खाडी संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 29 धावा. 29 लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय सूरज 11 डोले विपक्ष
गावठी स्पोर्ट्स खाड या दोन संघामध्ये. यावेळी मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे येतोय. डीप पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा फलंदाज 2 धाव तिथे पूर्ण करतायत. दुहेरी धावाने या षटकामध्ये धावफलक घालता ठेवलेला आहे ते फलंदाजी करणाऱ्या गावठी स्पोर्ट्स खाडे या संघाने. हळूहळू विजयाकडे अगुज करताना पण पाहतोय या धावांवर रोख लावावी लागेल ती डवली संघाच्या गोलंदाजांना. काही निर्धाव चेंडू हाताळावे लागतील जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावर अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव त्यांना वाढवता येईल. मात्र अगदी सहजरित्या आपण पाहतोय फलंदाजी करताना खाडे संघ. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. चेंडू शॉर्ट मिड क्रिजरमध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि तोपर्यंत एका धावेने दोन्ही फलंदाज आपला इन चेंज करतात. एका धावेने खाडी संघाची धावसंख्या वाढते. 32 धावा. यावेळी समोर खेळलेला आहे चेंडूला मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग रिजनमध्ये चेंडू फिल करून फेकी करतोय. मात्र 1 धावा तोपर्यंत फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या 33 धावा. यावेळी बेंच टाइम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. यावेळी मात्र बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळालं होते थोडीशी डलमलीत होती आणि झेल मात्र इथे कॅरी करू शकला नाही. थोडंसं निराश आपण पाहतोय अतिशय गोडविंद आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत संधी मिळाली होती फलंदाजांना धावा पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. एकोणीस चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 19 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे गावठी स्पोर्ट्स खाडी संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी स्विंग अँड मिस निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाची समाप्तीनंतर गावठी स्पोर्ट्स खाडी संघाची धावसंख्या एक बाद धावफलकावर पाहायला मिळते ते 35 धावा. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये खाडी संघाला जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. तर ड्रिंक्स ब्रेक्स इथे होतोय. ड्रिंक्स इंटरव्हल आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी टाइम आउट. अठरा चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या मित्रांनो हायलाइट्स पाहायचे झालं तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही गौरव एंटरप्राइजेस भादोड संघाच्या नावे आहे. ज्या संघाने अप्पा एंटरप्राइजेस भरोड या संघाविरुद्ध 120 धावा कुठून काढल्या होत्या निर्धारित 6 षटकामध्ये. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 5 फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये भादोड संघाचा प्रेम चव्हाण, सोनारपाडा संघाचा समीर पाटील, अंजूर संघाचा संकेत मनेरा, हवेदेवी संघाचा सुमित पाटील आणि सुरेश संघाचा रुपेश पाटील. निश्चयांक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो अजूनही यंगस्टर वाल संघाच्या नावे आहे. जो संघ 27 धावांवर गारद झाला होता, ऑलआउट झाला होता. सर्वोच्च भागीदारीचा विक्रम या चषकामध्ये समीर पाटील आणि योगेश पाटील या जोडीच्या नावे आहे. बाबा जिल्ह्यानं सोनारपाडा हे संघाचे फलंदाज, ज्यामध्ये 106 धावांची त्यांनी पार्टनरशिप केली होती, ज्यामध्ये समीर पाटील याचा नाबाद 55 आणि योगेश पाटील याच्या 44 धावांचा वाटा होता. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 9 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. तर षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम करणारे 13 फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये हेमंत आराट एकमेव असा फलंदाज आहे ज्याने हा विक्रम 2 वेळा केलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 फलंदाजाने चौकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर डोले संघाकडून गोलंदाज साहिल शेख याला पाचार्यांना करण्यात आलेलं आहे.
साहिल शेख आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर साहिल शेख याला कंटिन्यू ठेवलेलं आहे, ज्याने आपल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या त्या या अगोदरच्या. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलेला आहे 20 मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग रिझर्वमधून चेंडू फेक करतोय. तोपर्यंत फलंदाज सिंगल रन्स कंप्लीट करतायत. सिंगलने धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 36 धावा. आटून गेलेलं आहे काय हे बघायचं आहे. आमचे तिसरे पंच आपण कंट्रोल रूममध्ये यायचं आहे. देखिए ये भी एक अजूबा हो रहा है, गेंद स्टंप पे लगी लेकिन बेल्स नहीं गिरी. ऐसा लग रहा है कि ठंडी या फॉग से बेल्स छिटक गई हो. नशिबाची साथ मिळते इथे फलंदाजाला मिळते. धावसंख्या 37. यावेळी मात्र आपटलेला चेंडूला आपटी दिली होती. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर बॉन्सवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल शेखच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 37 धावा. 14 चेंडू आणि बरोबर 14 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. मी तर म्हणेन अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. यावेळी अगदी जेडमध्ये चेंडू हाताळलेला होता, ब्लॉक होलचा चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने ही दुसरी धावे फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगे ही रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. धावसंख्या 2ने वाढून होते ती धावफलकावर 39 धावा. आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत की चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 12 धावा. ढोले विपक्ष आपण खाडे या दोन संघांमधील सामना पाहतोय. यावेळी स्विंग अँड मिस. मात्र पंचांचा वाढचा खेळ होतोय आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. सिंगलने धावसंख्या वाढते. एका धावीने धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 40 धावा. इथून अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू 13 शिल्लक आहेत. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा खेळ येतोय आणि अशाच सिच्युएशनमध्ये वाईट चेंडू हाताळणे म्हणजे स्वतःच्या पायावर ढोंडा मारून घेतल्यासारखं आहे आणि वाईट चेंडू हाताळताना संघाची अवस्था वाईट करण्यासारखी आहे. कारण आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावांची आवश्यकता आहे ती 10. यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू येऊन फील करतोय, फेकी करतोय आणि इथे मात्र मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. ओ
UT फलंदाज आउट. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे तो गावदेवी स्पोर्ट्स खाडे या संघाचा विशाल म्हात्रेच्या रूपाने. या विकेट नंतर पाहूया सामन्यामध्ये वापसी करतोय का ढोले संघ. ढोले संघ हा ही फायटर संघ आहे. नेहमीच या संघाने अशा कंडिशनमधले सामने जिंकलेले आहेत. आता इथे आपण पाहतोय रात्र उलटून गेलेली आहे आणि या कंडिशनमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय ढोले हा संघ. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 45. 12 चेंडूचा खेळ शेष आहे अर्थात 2 षटके शेष आहेत आणि 2 षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर हार्ड हिटर प्रल्हाद पाटील आलेला आहे. यस प्रहलाद पाटिल हैं. 12 गेंदे 9 रन गावदेवी खाड़ी को मैच को जीतने के लिए चाहिए. टीमें जब घर पे जाएंगी, कमेंटेटर्स जब घर पे जाएंगी तो एक बात तो होंगी कि कम से कम कोई तो नहीं मुर्गा तो आज़ान दे रहा होगा. बहरहाल खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए केतन मगर आए. इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती भी गेंद बल्ला ज़रूर घुमा दिया था वहाँ पर और अंपायर ने अब वाइड घोषित किया. अब 12 गेंदे और 8 रन. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे आणि हे चेंडू नक्कीच ढोली संघाला टाळावे लागतील. केतन मगर इस मरतबा बहुत ही क्रैकिंग स्ट्रोक है. वाइड स्ट्रॉन्ग ऑफ बाउंड्री के बाद 4 रन. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते. जीत की सुगंध लगभग लग चुकी है क्योंकि 11 गेंदों में 4 रन और कोई मुश्किल इक्वेशन तो हम नहीं कह सकते. हालांकि क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम. क्या शॉट खेला था बैकफुट पे जाकर बैट्समैन करण निगूकर ने. निगूकर बहुत कुछ करते हुए अपने टीम के लिए. धीमी गेंद कट किया है. गेंद बैकवर्ड पॉइंट पे जा रही है और इस मैच को जीत लिया है गावदेवी खाड़ी ने. अभिनंदन अभिनंदन गावदेवी खाड़ी. 8 लाख क्लोज ऑफ द बॉडी गेंद को कट किया था 4 रन. 8 लाख डोले इस मैच के मैन ऑफ द मैच है विशाल मात्रे. हम आपको मैन ऑफ द मैच के लिए चलते हैं. सुभाष धुमाल के बाद तब तक अपना ख्याल रखिए. स्वस्थ होके कल आइए. तब तक के लिए शुभ सकाल. कल ठीक 10 बजे आपसे होंगी मुलाकात. हम चलते सुभाष धुमाल के पास. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर विशाल